माझ्या महाराष्ट्रातील 90% मूळ निवासी SC ST OBC आणि गरीब मराठ्यांच्या लोकांना, तसेच माझे प्रेरणास्थान महामंडळ देशमुख, बॉम्बसेफचे डॉक्टर विलास खरात सर, त्यानंतर वामन मेश्रामजी, त्यानंतर माझे UMचे दोस्त लोक, कालच ते येऊन गेलेत पुण्याला, प्राचार्य साहेब, माझे वडील बंधू विजय कोळशे पाटील, त्यानंतर माझे बलराज मलिक साहेब, त्यानंतर जेवढी पण माझी टीम आहे तेवढी. बघा दादांनो, मी तुम्हाला सांगितलं 1950 अगोदर बघा किती आहे, नाथूराम गोडसेचा सुनता करून म्हणजे किती पापी लोक आहेत. मला सांगा, SC ST OBC लोक शिकले होते का? जाती व्यवस्था होती हे तर मान्य करता का? स्वातंत्र्य मिळाल्या 26 जानेवारी 1950 हे मान्य करता का? जिजाऊ जन्माला आली, शिवाजी महाराज आले, ताराराणी आली, हे आले, शाहू फुले, आंबेडकर संविधान, हे तरी मान्य करता का? कारण मराठ्याचे जेवढे घराणेशाही यांना खोटा इतिहास. कारण तुम्हाला गुढी उभारायची आहे. आम्ही हाकतो, ते सगळे खातात. कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रेसी, प्रेस मीडिया आणि हे आतंकवादी आलेले, बलात्कारी, खुनी, ज्यांना फक्त बायाच पाहिजे. त्यांनी मनुस्मृतीचा अर्थ काय होतो? आम्हाला वाटेल तसं वागू. आणि पेशवाई आल्यानंतर हा बघा आता, बरोबर आहे. कोण शिकलेले होते दादांनो? घराणेशाहीनं पेशवाई, बरोबर आहे. 500 जो संबंध झालेला याचं, ठीक आहे. त्यात शाहू महाराजासारखे एखादी आहे, बाकी तर नुसतं चमडे चोरच आहेत. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय आणि स्वाभिमान. बाबासाहेबांनी एकामताचे अधिकार कशाला दिलं? स्वाभिमान शिकवलं शिवाजी महाराजांनी. बघा, खबरदार माझ्या बहिणीला हात लावता, सगळ्यांना न्याय दिलं. शेतकऱ्याच्या डेटाला हात लावता हात कापून काढेल. जय शिवाजी लिहिते ते. स्वाभिमान शिकवलं आणि बाबासाहेबांनी स्वामीनाथ जगाला SC ST OBC लोकांना आरक्षण दिलं. रक्षण म्हणजे सेक्युरिटी दिली होती आणि मानवतावादी होते. एवढं अन्याय अत्याचार केलं, माझ्या बाया बहिणींना जिवंत जाळलं. आहे का? बरोबर आहे. सतीप्रथेमध्ये साऊथमध्ये आदिवासीचे स्तन कापायचे, किती 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 अन्याय अत्याचार केला आहे. गधड्यांनो, तुम्हाला शरम आहे का रे? महाराष्ट्रातल्या मराठ्या पेशवाई याला घराणेशाहीवाल्यांनो, गधड्यांनो, अशी कशी तुमची चमडी जाड झाली रे? अरे आम्ही हाकतो, ते हे सगळे खातात. आणि शरद पवार हाकते ते तुम्ही खाता. ग्रामपंचायत, नगर परिषद, कॉर्पोरेशन, आमदार, खासदार, खरं आहे का? सगळे घराणेशाही आणि पूर्ण कब्जा आहे का? बरोबर. आणि त्यानंतर बघा कोण शिकले होते? हे वर्ण व्यवस्थेत 10%, बरोबर आहे. आणि हे पेशवाई. आमच्यातलं कोणी शिकलं होतं का? मला सांगा. कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रेसी, प्रेस मीडिया शिकलेले पाहिजे का अडाणी पाहिजे? बरोबर आहे. 52ला पहिलं इलेक्शन झालं. बाबासाहेबांनी याच्यासाठी, कालेलकर आयोगासाठी, तो बरं झाला. तिथं PN गाडगीळचे वडील होते तर आणि त्यानंतर बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल आपल्या पोरी बायांसाठी आणि आरक्षण हे केलं. नेहरूजी म्हणतो, अरे क्या पागल हुआ है क्या? आणि तुम्हाला वाटते प्रगती? अरे प्रगती आम्ही केली आहे. पंजाबराव देशमुख सारख्या माणसांनी केली. भाऊराव पाटील कर्वे त्यांनी केलेली आहे. यशवंतराव चव्हाणनी केलेली आहे. आणि आम्ही नोकऱ्या केल्या. आम्ही SC ST OBC लोक. बघा, अब्दुल कलाम कोण होता? एवढी मोठी क्रांती केली. नारायणन कोण होता? आहे का एखादी काही? पेरियार कोण होता? कांशीरामजे कोण होते? पुण्यातच आले ना, तिथूनच मी रिटायर झालेलो आहे. कारण 52मध्ये जेव्हा पहिलं इलेक्शन झालं, कोणी शिकले होते दादांनो? हे जे आहेत 20% महाराष्ट्रात, हे पूर्ण देशावर राज्य करतायत. आहे का? त्याच्यात ही चीज पावन संघटन, पहिलं कापा यांना कापा, पहिलं कापा यांना. काही पाप नाही आहे. 5000 वर्ष किती आमच्या पिढ्या केल्या. आणि तुम्ही भडव्यांनो, बेईमान लोकांनो, संभाजीचं नाव घेता, जिजाऊचं नाव घेता, गधड्यांनो, आणि त्याचं गाण चाटतं. 60मध्ये आम्ही मागणी केली होती का विदर्भ द्या म्हणून? 62मध्ये कत्लखाना काढला. कोणाचं डोकं आहे रे? आदिवासी संशोधन केंद्र, त्यांचा चपराशीपासून साहेबपर्यंत वनवासी. आणि 76ला एरिया रिस्ट्रिक्शन हटलं.
हां, तर 1,10,00,000, 2च्या ठिकाणी 4, 13च्या ठिकाणी 25 आणि 81ला जनगणना झाली तर 1,10,00,000 आणि 85 पासून म्हणतात तुमच्या मायबापाचे प्रूफ करा. कोण 65 पासून सत्ता गाजवत आहे रे महाराष्ट्रात? तो बलात्कारी आतंकवादीचं वय आज 82 वर्षाचं काळ ना, कधीपासून आलाय पॉलिटिक्समध्ये तर. आणि माझ्या आदिवासी SC आणि OBC लोकांनो, पहिला आपल्या समाजातल्या लोकांना घरात घुसून मारा भोसडीच्यांना. यांना खून केलं तरी तुम्हाला माफ आहे. आम्ही काय जनावर होतो? 5,000 वर्ष झाले आहे का जगात कुठं असं? अरे हिटलर झाला 30 वर्षासाठी, हिटलरपेक्षा 100 टाइम्स हे साले हे आहेत चमडी चोर साले, हे आलेले आर्य हत्यारे आतंकवादी. आणि यांना शिव्याने काही दिला तरी यांना एवढं यांनी पाप केलं आहे गधड्यांनी. आणि सगळ्यात जास्त पाप हा आहे चमडी चोर शरद पवार 65 पासून राजकारणात आहे. ज्या महाराष्ट्राने पूर्ण जगाला एवढं मोठं दिलं विश्वरत्न, ज्याच्या नॉलेजने जग पुढे चाललंय दादांनो. आणि बघा आमच्या महाराष्ट्रात काय सुरू आहे का? बरोबर आहे. आणि 60मध्ये हे केलं आणि 62ला कत्तलखाना काढलेला आहे. रेडिओ तरी होता का त्यावेळेस? कोणी मारलं? अरे कोणी मारलं इंदिरा गांधीला? कोणी मारला जज लोयाला? हां, कोणी मारलं? 113 आदिवासी 94मध्ये घाटकोपर 11 लोकांना कोणी मारलं? मनोहर कदम सोडलं. हां, खैलराजेचा पोरीचा ज्याचं गुप्तांगवर टाकलं, कोणी आदर्श गाव म्हणून बक्षीस दिलं. हां, आणि तो 2-3चा कांडला हा आतंकवादी गोपीनाथ मुंडेला कोणी मारलं? मेटेला मारला आत्ता. आणि ज्या माणसाने हेमंत करकरेने पूर्ण बॉम्बस्फोटपासून सगळं केलं, विचारात देऊ मुश्रीफ साहेबांना. आणि असे कसे भोसडीच्यानो रे तुम्ही, मराठ्यांच्या अवलादानो, चमडी चोर भोसडीच्यानो. कोण करताय एखादी सत्ता? कोण होय हा? आमच्यावर अन्याय करणारा कोण आहे? आणि याला मेरे देश को सिख लोगों कत्ल करो इनकी. देशद्रोही, मैं आदिवासी नक्षलवादी, आजी माझ्या पोरीला कपून कापत आहेत. तुम्ही मानवता आहे का काय आहे रे गधड्यांनो तुम्हाला? आणि तुम्ही शाहू फुले शिवाजी महाराजांच्या अवलादी म्हणतात जिजाऊची. गधड्यांनो, त्या कधी अन्याय केला आहे का रे? निघाणारे बाहेर भोसडीच्यांनो, 1 मरला लाख मरला मेले का रे आता एवढं फ्रॉड झाल्यानंतर? आणि हा पूर्ण भारताला हा आहे पापी, हा शरद पवार. कारण पेशवाई आलेले आहे आमच्या महाराष्ट्रात. पूर्ण भारताला एवढं शाप आहे याच्यावर, याची जड बूट सकट सगळे संपणार आहे. आणि काय अमृता फडणवीस, जेवढे तुम्ही बायांनो, कोणामुळे झालात तुम्ही? जिजाऊमुळे झाला ना, शिवाजी महाराजांमुळे झालं ना, तुकारामामुळे झाला ना, अहिल्या राणी होळकर, हां, तारा राणी, सावित्रीबाई फुले, हां, जिजाऊचे 4-4 पोरं गेलेत. तुम्हालाही तेच पाहिजे ना? पूर्ण पॉलिटिक्समध्ये चमडी चोराचा धंदा आहे भोसडीच्यांनो, हरामखोरांनो. या महाराष्ट्राने हे केलं आहे. सत्य आहे का? सत्य आहे. आज तुमचं शिक्षण गेलं, आज तुमची नोकरी गेली. 85 आत्मनिर्भर 68 शाळा बंद केली. हां, नोकरी नाही आहे. 5,000 आमच्या बहिणी पोरी बाळींना भोसडी AC मध्ये बसवतात. ग्रामपंचायत, नगर परिषद, कॉर्पोरेशन, आमदार, खासदार, सगळी घराणेशाही. हां, डीम युनिव्हर्सिटी ठेकेदार, हां, शिक्षणाचे ठेकेदार, कोऑपरेटिव्ह बँकेचे ठेकेदार, कॉर्पोरेटरचे ठेकेदार. बघा कोणासोबत सापडतो. गुंडासोबतही भेटतो आणि जो आहे हा त्याच्यासोबतही बसतो. आणि त्यानंतर राजकारणाचे ठेकेदार कोण करताय? 65 पासून कोण सत्ता केलं का? OBC जनगणना कपट्ट्या बांधल्या तुम्ही लोकांनी का? तुम्ही कधी दुःख पाहिलं नाही? अरे कोणाला सोडणार नाही ते लोक. SC ST OBCच्या लोकांनो, घुसा त्यांच्या घरात. ऑर्डर प्रमाणे. काय ऑर्डर? चमडी घे, पैसा घे, आम्ही सांगतो ते भुकत राहा. बरोबर आहे का? हां, किती शिकलेले लोक आहेत खासदार, आमदार. गधड्यांनो या ना, महाराष्ट्रात जेवढे शिकलेले आहेत तेवढे पेशवाई. अरे भोसडीच्या नितीन गडकरी बलात्कारी, खुनी, हरामखोर. मी येतो ना, आहे का तुमच्या गांडीत दम? मी पण आदिवासी होय, नागवंशी आहे आणि मला ओळखतात भोसडीच्यांना तुम्ही. माझ्या घरात हॉटेल होतं तेव्हा येत होते खायला. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्हाला पाहिजे आणि लोकांना सांगता मानसिक गुलाम केलेलं आहे गधड्यांनो. त्यासाठी महाराष्ट्र लोकांना बोललं का? 4 वर्षाच्या पोलिसात बलात्कार झाला तर. आणि बाळासाहेबांना सांगतो जाती दंगा होईल बरं का. आणि एक जण म्हणतो मस्जिद में घुस के मारेंगे, दुसरा म्हणतो चप्पलने हाणू. मारा यांना. मी आता सांगतो जरांगे पाटील, आता गरज आहे. जर तुम्हाला
पुढच्या पिढीला गरीब मराठ्यांनो उघडा डोळे. तुम्ही मागणी नव्हती केली मराठवाड्यात हे करा या, कारण ते याचं राज्य होतं मुस्लिमाचं. आणि इकडे काळा कोळसा, त्यानंतर तुम्हाला पॉवर स्टेशन आणि हे चितपावन संघटन. माझे मित्र आहेत जोशी कुलकर्णी, पहिलं मारा यांना. जेवढेही चितपावन संघटना आहे त्यांना मारा. आणि महाराष्ट्रात काय दाखवता रे भडव्यांनो? 60 वर्षाची माणसाला 20 वर्षाची पोरगी आणि 60 वर्षाची बाईला 25 वर्षाचं पोरगं, 2-2 आहेत. हरामखोरानो फिल्म इंडस्ट्रीपासून काय दाखवता रे भोसडीच्यांना तुम्ही? आणि ती अमृता फडणवीस, शरम कर जरा थोडंसं. तुम्ही का तू माझी पोरगी आहेस? जर जिजाऊ नसती झाली, अहिल्याबाई होळकर नसती झाली आणि सावित्री नसती झाली, जी रमाईने 4-4 पोरी नव्हते, तू शिकली असतीस का? बोलायला तर शिकली असतीस का? काही शरम आहे का? आणि बाकीच्या पोरींनो दे ना निघा रस्त्यावर. 1 महिन्याचा गर्भ असते तेव्हा तुम्ही त्या पोराला पाळता. काय त्याचे भविष्य राहिलेलं आहे सांगा ना. अरे जनावर तरी आपल्या पोराबाळात दिसते तुमच्या डोळ्यात. कितीदा उदाहरण सांगू? मानसिक गुलाम करून ठेवलेलं आहे. जन्म झाला तर तो सांगेल, काय खायचं तर तो सांगेल. विद्येची देवता हे चित्राने दिलं असतं तर कशाला पाहिजे? आणि हे लोक तोच सिलेक्शन करणार. 314 ओबीसीच्या लोकांचं केलं, वाट लावली. आणि त्यानंतर मेल्यानंतर आधार आहे तर जगात आहे का असं कुठं? टाका रे टीव्हीवर, याच्यावर, नेटवर, ब्रह्माबाच्या तोंडातून कोणी पैदा. आणि नसेल तर निघा रस्त्यावर. अरे हिटलरपेक्षा 100 टाइम्स हे डिक्टेटर आहेत. जगासाठी घातक आहे. म्हणून मी जिथपर्यंत यांची कत्ल करणार नाही. आणि सगळ्यांनी टॅग करा. आमच्या देशात हे आतंकवादी हिटलरपेक्षा 100 टाइम्स आतंकवादी आहेत. हे आमचं शोषण करतात. करा. कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशरी, ब्युरोक्रेसी, सगळेचे सगळे बलात्कारी आणि आतंकवादी बसलेले आहेत. काय राहिलं आहे तुमचं? माझ्या पोरींना कापत आहेत. शेतकऱ्यांचं बघा काय दशा झाली आहे. तर आणि तो म्हणतो भोसडीच्या हरामखोर आतंकवादी, करोडो लोकांना मारलं, मेडिसिन दिलं अनअप्रूव्ड, करोडो लोकांना मारलं. आम्ही का जनावर हो का? आणि आमचे हे आमदार खासदार भडव्यांना चमडी आणि पैसा, चमडी आणि पैसा. आणि हे प्रेस मीडिया, पहिलं या मीडियाला जाळा भोसडीच्या ह्या लोकमत प्रेसवाल्याला. आपला पैसा होय. हरामखोर कधी निवडून आलाय का? ग्रामपंचायत, नगरपंचायत, कॉर्पोरेशन, आमदार खासदार, हरामाचा पैसा कमवायचा धंदा आहे. आणि निघा माझ्या पोरींनो, ज्यांना असं वाटतं स्वाभिमान येते, ज्या नंगाड आहेत का या भाषेत बोलतो. आमच्या पोरी बाळींना 1000-1500 आणि काय म्हणतात वेश्या व्यवसायाचा अर्थ घ्या ना तुम्ही. माझा आजही आदर आहे त्या अमृताबद्दल. ती पोरगी आहे माझी. शरम कर थोडंसं कोणामुळे झालं. आणि बाकीच्या पोरं निघा. काय राहिलंय? अरे 1 महिन्याचा गर्भ असतं तेव्हापासून तुम्ही अपेक्षा करता तुमचं सगळं काही संपलेलं आहे. उपाशी मरायची वेळ आलेली आहे तुम्हाला. आहे का जगात कुठं असं? काय राहिलंय तुमचं? 5 किलोमुळे 85 करोड, 13 करोड पोरं फिरत आहेत. 25 लाख पोरांचं आयुष्य बर्बाद केलं डॉक्टरचं. आणि हे एवढा पैसा आहे. आणि हा हरामखोर चमडी चोर हा शरद पवार, याचं खानदान बीजासोबत याचं खतम करायचं आणि यांचे बीज खतम करायचं. जेवढे हे माणसं आहेत ना एवढे. आणि माझ्या विदर्भातील लोकांना सगळ्यात पेटवा याला आणि यांच्या कत्ला करा माणसाचा. बाईला हात नाही लावायचं, लक्षात ठेवा. आपली पोरगी आहे ती, आपली बाई आहे. यांनी अत्याचार केला गधड्यांनी, यांनी हे आर्य आले आहेत ना. हा शरद पवार महाराष्ट्राने भारताचा सत्यानाश केलेला आहे गुजऱ्यांनी. हरामखोर. एवढंच नाही, निर्दोष त्या शीख लोकांना कत्ला केल्या गधड्यांनी यांनी. इंदिरा गांधीचं लेक्चर आहे का? मेरे देश का एक एक बूंद काम में आएगा. आणि त्यावेळेस कम्युनिकेशन नव्हतं. कधी आलं? TV 85 नंतर आलं. नेट 2014 मध्ये आलं. आणि पूर्ण फ्रॉड इलेक्शन. तरी कोणी निघायला तयार नाही आहे. यांना आमचा हागला खातात हे हा शरद पवार. आम्ही टॅक्स भरतो. कोण भरतात टॅक्स? आणि त्याचा हागला खातात हे घराणेशाहीवाले. आणि स्वतःला म्हणतात जिजा हो शिवाजी, हे ते संभाजी महाराज. गधड्यांनो, घराणेशाहीवाल्यांनो, बघतो ना आता 10 तारखेनंतर मारा. जरांगे पाटील आता गरज आहे. 1 लाख मराठी घुसा यांच्या घरात. सगळं संपलेलं आहे. आणि त्या बाळासाहेब आंबेडकर, अरे एकच तर आलाय बघा ना तो प्रबोधन काळ. देव आणि देवळातला माणूस. आणि हे बघा यांची औलादी बाबासाहेबांसोबत आहे. एकच नाही बाबासाहेबाचं रक्त. मुंह में राम बगल में छुरी. 7 सीटचं घेतलं ते चालत नाही, ॲलर्जी आहे.
पण हाही बिरसा मुंडा निघालेला आहे, लक्षात ठेवा. जय शिवराय, जय भीम, जय संविधान, मरूंगा मिटूंगा, लेकिन ये जो आए हैं आतंकवादी, इनके वर्ड से कत्ल करवाऊंगा.